कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आकाश, वायू, अग्नी, जल आणि या 4 नावांच्या पुढे 5वे नाव काय असावे जे तत्वरूपाने अस्तित्वात राहील? या 5व्या नावाचा गुणधर्म काय असावा? या घटकात असे काय आहे जे इतरत्र अस्तित्वात नाही? हे महाविष्णू, या महापेचातून आम्हाला मार्ग दाखवा। वा अर्जुन। ओम विष्णवे नमः। ओम विष्णवे नमः। ओम विष्णवे नमः। ब्रह्मदेव, आपण कोणत्या विचारात आहात? ही मग्नता आम्हाला चिंते समान वाटत आहे। सांगा, आम्ही आपली काय सहायता करू शकतो? हे महाविष्णू, मधुसूदना, नारायणा, तुम्हाला प्रणाम असो। नित्यकर्म विहित करताना आमच्या हातून एक अद्भुत आणि रहस्यपूर्ण गोष्ट निर्माण झाली, जेथे आकाश, वायू, अग्नी, जल या 4ही गोष्टींचा समावेश आहे। पण 5वे असे तत्व आहे ज्याचे वर्णन आम्हास करता येत नाही। हे पहा। वा वा वा। ब्रह्मदेव, आपली किमया खरोखरच अद्भुत आहे। यासारखी रचना म्हणजे आश्चर्यच। आपल्या आजवरच्या निर्मितीपैकी ही निर्मिती म्हणजे सर्वतोपरी सुंदर। प्रत्येक गोष्ट धरून ठेवण्याचे अद्भुत सामर्थ्य आपण या रचनेत समाविष्ट केले आहे। महाविष्णू, पण या रचनात्मक तत्वाचे संबोधन तरी काय असावे? देवा, अहो, जी सर्व काही आपल्याकडे आकर्षित करून त्यास आधार देते तथा धरून ठेवते, ती ही धरित्री म्हणजेच पृथ्वी। वा 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 वा। होय, या 5व्या तत्वाचं नाव पृथ्वी। आकाश, वायू, अग्नी, जल आणि 5वे तत्व पृथ्वी। वने, पर्वत, सागर, प्राणी, पशु, पक्षी, आहा, अरे वा वा, सारीच विलोभनी। क्या बात है अर्जुन। परंतु यात अजूनही काहीतरी शेष आहे भगवंत। हे सारे दृश्य विलोभनीय दिसते खरे, परंतु हे सारे काही अपूर्ण वाटते आहे। या पृथ्वी तत्वाला पूर्णत्व येण्यासाठी काय करावे? ब्रह्मदेव, याचा उपाय एकच। सगळ्यात आधी ज्यावेळी चंद्र, सूर्य, तारे, अवघे चराचर, अहो एवढेच नव्हे तर ब्रह्मा, विष्णू, महेश हे काहीही अस्तित्वात नव्हते, त्यावेळी एक शुद्ध तत्व अस्तित्वात होते, ते म्हणजे आदिमाया, आदिशक्ती। हीच मूळ प्रकृती। आदिशक्ती आपल्या शंकेचे निरसन करेल। शुक्लां ब्रह्म विचार सार परमां आद्यां जगत व्यापिनी वीणा पुस्तकधारिणीं भयदा जाड्यांधकारा पहा। आपण सर्व काही निर्माण केले, परंतु या मायेचा आपणास विसर पडला, ज्यामुळे तिने मौन धारण केले आहेत भगवान। सर्व काही चेतनामय असूनही केवळ मौन असल्यामुळे निरस वाटते। हे देवी, आपणच एक असा उपाय सांगा जो या पृथ्वीच्या चलनवलनास आणि वहनास गती देईल। हे महाविष्णू, पृथ्वीवरील जीवन सुखकर होईल याकरिता विद्या, ज्ञान, संगीत, कला यांची धारा वाहू लागली तरच या पृथ्वीच्या निर्माणाला अर्थ मिळेल। हे देवी, मग अशी धारा म्हणजे आपणच नव्हे काय? आमचे निवेदन असे की आपण एक असे रूप धारण करावे
जे ज्ञान, विद्या, संगीत, कला ह्यांचे सारस असेल. आणि असा अवतार धारण करणारी ती देवी पृथ्वीवर सरस्वती या नावाने जीवन आनंदी करेल. किती छान. वा वा वा. त्वरा करा देवी, आपल्या सरस्वती रूपाचे आम्हास दर्शन द्या. तथास्तु. आणि देवी सरस्वतीने वीणा झंकारले आणि त्या वीणेच्या सुराने वसुंधरात चैतन्य निर्माण झाले. वा वा. आणि अवघी सृष्टी सजीव झाली. वा. जीवित झाली. वा. फारच सुंदर. संकर्षण, तुझ्यापासून सुरुवात करूया. माझ्या आजोबांनी मला फार छान वाक्य शिकवलं होतं की रोज उठल्यानंतर 2 श्लोक नक्की म्हणत जा. पहिला, समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्व मे. ज्या पृथ्वीवरती समुद्र सुद्धा राहू शकतो, पर्वतस्तन मंडले, जी पर्वतापासून ते अगदी समुद्रापर्यंत पसरलेली आहे, विष्णुपत्नी नमस्तुभ्यम, जी विष्णूंची पत्नी आहे, पादस्पर्शम क्षमस्व मे. मी रोज तुझ्या अंगावरती पाय देणारे, पाद ठेवणारे, मला क्षमा कर. हे पृथ्वीसाठी आपल्याकडे लिहिलं किती छान आहे, त्याचाही उल्लेख होता. आणि दुसरं, या देवी सर्व भूतेषु विद्यारूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः. जी विद्येचं दान देते, जिच्यामुळे कला आहे, जिच्यामुळे वाद्य आहे, वीणा आहे, संगीत आहे, शब्द आहे, ताल आहे, सूर आहे, लय आहे, जिच्या सरस्वतीमुळे जे सगळं आहे, त्या सरस्वतीचं दर्शन घडवणारा हा ऍक्ट होता. खूप सुंदर झाला, मला खूप आवडला. वा. थँक्यू संकर्षण. सोनाली. जेव्हा अर्जुन विष्णू देवता यांनी कौतुक करायला सुरुवात केली आणि आपल्याला स्क्रीनवरती दिसायला लागलं, पृथ्वी दिसायला लागली आणि मग सगळ्या गोष्टी दिसायला लागल्या, तेव्हा मला असं की साऊंड का बंद झाला. हे सगळ्यांनी नोटीस केलं ऑफकोर्स, पण त्याचा विशेष उल्लेख केला पाहिजे, कारण तो एक्झिक्युशनचा भाग आहे. म्हणजे निर्मिती करून ठेवली आणि विषय संपला तर असं नाहीये. सृजनशीलतेच्या पलीकडे जाऊन, जन्म देण्याच्या पलीकडे जाऊन ती गोष्ट जीवित करणे, याला जे महत्त्व किंवा जी शक्ती असते ती आत्ता या मंचावर भासवली. सगळं दिसत होतं, पण ते जेव्हा शेवटी सरस्वती मातेनी प्रसन्न होऊन जेव्हा त्या सगळ्या कला गुणांसकट, विद्येसकट जेव्हा ऐकू यायला लागलं संगीत, तेव्हा जी जादू निर्माण झाली ती या मंचावर भासवली गेली, ती आमच्यापर्यंत पोहोचली आणि अजूनही माझ्या अंगावरती शहारे आहेत. हा सुपरहिट ऍक्ट होता. थँक्यू. थँक्यू सोनाली. आणि ऑल द बेस्ट तुम्हाला. खूप खूप अमेझिंग परफॉर्मन्स. जोरदार आहे सगळ्यांसाठी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.